श्री शंभू महादेवाने इंद्रदेव व बळीराजाला ज्या ठिकाणी अमृत दिले, तर देवादेव महादेव पार्वती मातेवरती रुसून याच डोंगरावरती तपश्चर्यास आले। इथेच भिल्लिनीच्या रूपातील पार्वती मातेसोबत शंकराचे पुन्हा लग्न झाले, जिथे आज सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शंकर पार्वतीच्या विवाह सोहळ्यासाठी लाखो भाविक येतात। जे मंदिर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आहे। तर हेच श्री शंभू महादेवाचं मंदिर नेमकं आहे तरी कसं, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तसंच सिकर सिंगणापूरमध्ये मुख्य 3 मंदिरे आहेत। त्यात सर्वात पहिले आणि महत्त्वाचे मंदिर म्हणजे डोंगराच्या माथ्यावर असणारे शंभू महादेवाचे मंदिर। त्यानंतर दुसरे मंदिर म्हणजे श्री अमृतेश्वर बळी मोठा महादेव मंदिर। हे मंदिर शिंगणापूरचे मूळ पीठ आहे व तिसरे मंदिर डोंगराच्या आत खोल दरीमध्ये स्थित आहे। हे मंदिर अष्टतीर्थापैकी श्री क्षेत्र गुप्तलिंग महादेव मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे। आज आपण या तिन्ही मंदिराची संपूर्ण माहिती घेऊया। तर चला कमेंटमध्ये हर हर महादेव लिहूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। शिखर शिंगणापूर म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीतील एक महत्त्वाचं तीर्थस्थान। हे ठिकाण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये असणाऱ्या महादेवाच्या डोंगर रांगामध्ये स्थित असून इथे येण्यासाठी भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, ज्यात तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने, टू व्हीलरने किंवा बसने सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकता। जर तुम्ही स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने इथपर्यंत आले असाल तर पार्किंगची व्यवस्था मंदिराच्या अगदी जवळ डोंगर माथ्यावर आहे। अगदी डोंगराच्या माथ्यापर्यंत तुम्ही तुमच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलरने सहज पोहोचू शकता। गाडी पार्किंगमध्ये लावल्याच्या नंतर आपण थेट मुख्य दर्शन बारीला लागू शकतो। तर जे भाविक बसच्या साह्याने शिखर शिंगणापूरला येणार आहेत त्यांना मात्र वेसी मधून संपूर्ण पायऱ्या चढत वरपर्यंत यावे लागते। या मंदिराचा इतिहास तसा रोमांचकारीच। यादव काळात सिंगन नावाच्या राजाला काही कारणास्तव आपल्या सैन्यासह या दुर्गम आणि डोंगराळ भागात यावे लागले। त्याच्या सैन्यासोबत असंख्य घोडे, गायी आणि भरपूर सारे पशुधन होते। याच पशुधनामध्ये एक वांझोटी गाय होती। ती याआधी कधीही व्याहलेली नव्हती, परंतु तरी ही गाय डोंगर माथ्यावर गेली की तिच्या काशेतून दुधाच्या धारा आपोआप निघायच्या। ही गोष्ट सैन्यांकडून जशी राजाला समजली तशी राजाने या ठिकाणी जमीन खोदण्यास सुरुवात केली आणि जमिनीत काही अंतरावरतीच राजाला हे स्वयंभू शिवलिंग भेटले। या सिंघन राजाला अगोदरपासूनच भयंकर असा एक कुष्ठरोग होता, मात्र या शिवलिंगाच्या केवळ मात्र दर्शनानेच या राजाच्या सर्व व्याधी दूर झाल्या। म्हणूनच या राजाने या ठिकाणी भव्य असे शिवमंदिर बांधले आणि याच मंदिराच्या बांधणीनंतर या सिंघन नावाच्या राजाच्या नावावरूनच हे शिखर शिंगणापूर गाव या ठिकाणी वसले। तर श्री शिवशंकर या ठिकाणी येण्याची कथा सुद्धा तितकीच रोमांचकारक आहे। झालं असं की एकदा पार्वती माता आणि शिवशंकर यांच्यात सारीपाटाचा डाव लागला। जो हरेल त्यांनी आपले संपूर्ण राज्य दुसऱ्याला देऊन या राज्यातून निघून जायचे असे ठरवण्यात आले। तेव्हा महादेव या डावामध्ये हारले आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी पार्वती मातेला हे राज्य देऊन न सांगताच या डोंगरामध्ये येऊन तपश्चर्या करू लागले। पार्वती मातेने शंकराचा शोध घेऊन एका सुंदर अशा भिल्लिनीच्या रूपात या डोंगरावर येऊन महादेवाचे मन जिंकले। तेव्हा महादेवानेच या सुंदर अशा भिल्लिनीच्या रूपातील पार्वती मातेलाच लग्नाची मागणी घातली आणि या लग्नासाठी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक अशा अनेक ठिकाणच्या भक्तगणांना शिवशंकराने आमंत्रण धाडले व भक्तांनी मोठ्या उत्साहात शंकर पार्वतीचे लग्न या ठिकाणी लावून दिले। आज सुद्धा दरवर्षी भक्तगण मोठ्या संख्येने येऊन हा विवाह सोहळा पार पाडतात। शिवशंकराच्या दर्शनासाठी कित्येक वेळ रांगेमध्ये उभा राहतात आणि इथे असणाऱ्या शंकर पार्वतीच्या पिंडीचे दर्शन घेतात आणि त्यानंतर श्री अमृतेश्वराच्या मंदिराकडे मार्गस्थ होतात। अमृतेश्वर बळी महादेव मंदिराला येण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या खाली उतरून यावे लागते। खाली येताना वाटेतील प्रत्येक दुकानदार येणाऱ्या भक्तगणांना बेल, नारळ, भस्म याच्यासाठी त्यांच्या भाषेमध्ये साथ घालतात
नारळ बिल काय द्यायचं का देवाला? बाबा न्या नारळ बिल लावणार भस्म पूजेला घेऊन जावा. बिल नारळ दावना भस्म पूजेला न्या. प्रसाद लाया प्रसाद द्यायचं काय देवाला? आपण काही प्रसादाची खरेदी करून अमृतेश्वराच्या मंदिराच्या जवळ येऊन पोहोचतो. अमृतेश्वराचे हे मंदिर बळी महादेव मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. अमृतेश्वर म्हणजे विष्णुदेव आणि महालक्ष्मी यांची एकत्रित पिंड. ही पिंड एकत्रित असण्याचे कारण म्हणजे भगवान विष्णू आणि शिवशंकर हे एकच आहेत. याचेच प्रतीक म्हणून विष्णुदेवाची आणि लक्ष्मीची पिंड इथे आहे. या पिंडीवरती आपल्याला गायीच्या पावलांचे ठसे पाहायला भेटतात. शिखर शिंगणापूरला येणारा प्रत्येक भाविक मोठ्या महादेवाच्या दर्शनानंतर खाली येऊन अमृतेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय वापस जात नाही. वरच्या मंदिराप्रमाणेच या मंदिराची रचना सुद्धा हेमाडपंथी आहे. या मंदिराच्या सभामंडपामध्ये शंकर आणि भिल्लिनीच्या रूपातील पार्वती मातेच्या मूर्ती पाहायला भेटतात. या मूर्त्यांचे दर्शन भाविक मोठ्या श्रद्धेने घेतात. कावड घेऊन यात्रेला येणारे भाविक या मंदिराची प्रदक्षिणा कधीही चुकवत नाहीत. अमृतेश्वराचे दर्शन करून इथे आलेला प्रत्येक भाविक हा अन्नछत्राकडे निघतो. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला निशुल्क महाप्रसाद दिला जातो. डोंगर चढून आणि कित्येक वेळ दर्शनबारीला थांबून थकलेला भाविक अन्नरूपी प्रसादाचे काही घास पोटामध्ये टाकून तृप्त होतो. महाप्रसाद घेतल्यानंतर प्रत्येक भाविकाला इथून 3 किलोमीटरवरती असणाऱ्या गुप्त शिवलिंग मंदिराकडे जाण्याची इच्छा असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने उंचच उंच हिरवीगार वडाची झाडे आणि आतमधून रस्ता. हे हिरवेगार दृश्य पाहून थकलेले मन अगदी प्रसन्न होऊन जाते. ज्या भाविकांना गुप्त शिवलिंग मंदिराकडे येण्यासाठी वाहनांची सोय नाही ते भाविक तर चालतच गुप्त शिवलिंगाला येतात. याचं कारण म्हणजे अष्टतीर्थापैकी हे एक गुप्त तीर्थ आहे. या ठिकाणी पोहोचताच प्रत्येक भाविकाच्या स्वागतासाठी उभे आहे श्री क्षेत्र गुप्तलिंग महादेव मंदिर कमान. गुप्तलिंग महादेव मंदिर हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात असल्याने माकडांचा आणि वानरांचा वावर या ठिकाणी जास्त आहे. इथून पुढे काही पायऱ्या खाली उतरून आल्यानंतर आपल्याला समोर एक छोटेखानी मंदिर पाहायला भेटते. हेच मंदिर गुप्तलिंग महादेव मंदिर आहे. या ठिकाणचं महत्त्व म्हणजे शिवशंकर या ठिकाणावरून गुप्त झाले म्हणून या मंदिराला गुप्तलिंग मंदिर म्हणतात. मंदिराची संपूर्ण रचना हेमाडपंथी असून सभामंडपात नंदी आहेत. तर येथील महादेवाची पिंड फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्यात महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला नागदेवता दिसतात. आणि याच पिंडीच्या खालच्या बाजूने हात घालून पाहिल्याच्या नंतर आपल्याला आणखीन 4 पिंडी हाताला लागतात. याच महादेवाच्या पिंडीच्या खालून अष्टतीर्थाची सुरुवात होते. सोबतच या मंदिर परिसरामध्ये जटाकुंड आणि भागीरथी कुंडाची निर्मिती सुद्धा झालेली आहे. जटाकुंड या ठिकाणी असण्याचे कारण म्हणजे शंकराने रागात येऊन या ठिकाणी जटा आपटल्या म्हणूनच या ठिकाणी कुंडाची निर्मिती झाली. तर भागीरथी कुंड पार्वती मातेच्या स्नानासाठी निर्माण झाले आहे. या मंदिराचा परिसर निसर्गरम्य असल्यामुळे येणारा प्रत्येक भाविक या मंदिराच्या परिसरामध्ये काही वेळ रमतोच. याच गुप्तलिंग मंदिराच्या दर्शनानंतर शिखर शिंगणापूर दर्शन पूर्ण होते. जाणकार मंडळी या मंदिराच्या दर्शनानंतरच परतीच्या प्रवासाला निघतात. चला तर आपण सुद्धा या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर लवकरच भेटू एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.